माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मनसैनिकांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेलारांनी मनसैनिकांची तुलना थेट पहलगाम मधील दहशतवाद्यांशी केली आहे। दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर यांनी भाषा विचारून मारलं असं शेलार यांनी म्हटलेलं आहे। मनसे नेते अविनाश जाधव पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत असा सवाल त्यांनी शेलारांना विचारलाय। तर भाजपच्या मनात मराठी लोकांविषयी द्वेष असल्याचा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला। शेलार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत। आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। आशिष शेलार, मला असं वाटतं की पहलगाम मध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं, त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरण इथे देताय? सरकार नाकामयाब आहे। सरकारने ज्या लोकांचे बळी गेले त्या लोकांच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची राहत दिली नाही। किंबहुना युद्धाचं नाटक करून देशाला युद्धाच्या दारात नेऊन ठेवलं, जगासमोर नामुष्की आणायला लावली। याने आम्हाला पहलगाम वगैरे बद्दल सांगू नये। आणि आम्ही परत सांगतो आणि छाती ठोक सांगतो की महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठी बोलावीच लागेल। भाजपाने मराठी माणसाची तुलना ह्या पाकड्यांबरोबर केलेली आहे। म्हणजे किती मराठी माणसांबद्दल, किती महाराष्ट्राबद्दल द्वेष भाजपच्या मनात आहे बघा। जे पहलगामचे अतिरेकी भाजपच्या देखरेखीत आले, जे पकडू नाही शकले त्या अतिरेक्यांना, त्यांची तुलना, त्या पाकड्यांची तुलना महाराष्ट्राबरोबर तुम्ही करता। खरं तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, पण महाराष्ट्राचा खरा दुश्मन हा भाजपा आहे हे आज कळलेलं आहे।